मराठी व्याकरणातील सर्वात प्रथम येणारा घटक अभ्यासणार आहोत आणि त्या घटकाचं नाव आहे नाम. काय त्याची करता येईल? व्याख्या आहे एखाद्या व्यक्तीला, प्राण्याला, स्थानाला दिलेले किंवा प्राण्याला दिलेले नाव म्हणजे नाम होय. नाम होय. कळतंय तुम्हाला काय म्हणतोय मी? की नाम म्हणजे काय? सरळ आणि साध्या भाषेत तुम्हाला सांगतो की नाम म्हणजे नाम म्हणजे काय? की एखाद्या व्यक्तीला, प्राण्याला, स्थानाला किंवा पदार्थाला आपण एखादे नाव देतो आणि त्याच नावाला आपण मराठी व्याकरणामध्ये नाम असे म्हटले जाते. एकदा उदाहरण बघा. उदाहरण जसे की आपण म्हणतो राजू. एखाद्या व्यक्तीचं नाव आहे राजू म्हणून त्याला नाम असे म्हणतो आपण. त्याचबरोबर मुंबई हे एखाद्या शहराचं नाव आहे. ठीक आहे. नदी, गाय, पंखा हे सर्व काय आहेत? नामांचे उदाहरणे आहेत. म्हणजेच काय कळतं तुम्हाला मी काय म्हणतो ते? नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा स्थानाला दिलेले नाव म्हणजेच नाम असे म्हणतात. आता नामाचे काही प्रकार आहेत. नामाचे प्रकार किती आहेत? नामाचे प्रकार तुम्हाला माहिती आहे का? नाही, मी सांगतो. सर्वप्रथम सामान्य नाव. सामान्य नाव म्हणजे काय असतं? सामान्य नाव म्हणजे काय? ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॉमन नाव म्हणतो. एखाद्या नावावरून असं आढळून येतं की ही वस्तू किंवा व्यक्ती सामान्य आहे. उदाहरणार्थ मुलगा. आता मुलगा म्हणजे काय? की मुलगा साऱ्या मुलांना आपण मुलगा म्हणू शकतो. त्यामध्ये विशेष नाम एक असतो. विशेष नाव काय असतं? विशेष नाम. सामान्य नाम आणि विशेष नाम. विशेष म्हणजे काय? की राजू हा एखाद्या विशेष व्यक्तीचं नाव असू शकतो. नदी आपण सामान्य नदी म्हणतो, पण ज्यावेळेस आपण गंगा म्हणतो तर त्यावेळेस काय होईल? गंगा ही विशेष नाम होईल आणि नदी ही सामान्य नाम होईल. सामान्य नाम म्हणजे विशेष नाम मधले फरक तुम्हाला कळतंय? त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो आहे भाववाचक नाम. ज्या नामामध्ये भावना असतात, भाववाचक नाम. म्हणजेच काय? की आपण असं म्हणू शकतो की काय? की मला खूप राग आलेला आहे. राग ही भावना आहे. ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणतो? भाववाचक नाम म्हणतो. त्यानंतर चौथा प्रकार आहे भाववाचक नामाच्या नंतर तो आहे समूहवाचक नाम. समूह म्हणजे काय? एखाद्या एखाद्या समूहाला आपण जे नाव देतो त्याला समूह असे म्हणतात. समूहवाचक नाम म्हणू शकतो आपण. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर पोलीस हे एक विशेष समूह असतो माणसाचा, त्याला आपण पोलीस म्हणू शकतो. तर ते समूहवाचक नाम झालं.
त्याचबरोबर चाव्यांचा गुच्छा ते पण समूहवाचक नाव आहे. त्याचप्रमाणे इयत्ता, तुकडी हे समूहवाचक नावाचे एक्झाम्पल उदाहरणार्थ आहेत. पाचवा आणि शेवटचा प्रकार आहे तो आहे द्रव्यवाचक किंवा पदार्थवाचक नाम. पदार्थवाचक नाम. पदार्थवाचक नाम म्हणजे काय असतं? पदार्थाला दिलेले नाव. पाणी, तेल, साखर हे सर्व काय आहेत? पदार्थवाचक नाम आहे. म्हणजेच काय, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाम आणि नामाचे प्रकार याबद्दल माहिती सांगितली आहे. आपण शिकलेलो आहोत की नाम म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला, प्राण्याला, स्थानाला किंवा दिलेले नाव काय असतं? नाम असतं. उदाहरणार्थ आपण राजू घेतला, मुंबई, नदी, गाय, पंखा. आता त्यानंतर आपण बघितलं नामाचे प्रकार काय आहेत. नामाचे प्रकार किती आहेत? एकूण 5 प्रकार आहेत. पहिला प्रकार सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम.